राधा मामींसारखं अजिबात नका वागू. प्रेम द्या, फक्त मुलांना प्रेम द्या आणि विश्वास द्या. बस ती तुमचीच राहतील शेवटपर्यंत. त्यांच्यावर शंका नका घेऊ. हे का केलं, ते का केलं? मला असं वाटतं तू असं करावं. नाही. त्यांची लढाई त्यांना लढू द्या. त्या लहानपणीच्या जखमा असतात ना, त्यांना नाही मिटत. आपल्याला वाटतं की मूल आपली प्रॉपर्टी आहे म्हणून आपण लहानपणी त्या मुलांना कुणाही समोर, "नीट बस, इकडे नको जाऊ, तिकडे नको, तुला काय कळतंय?" एक फटका देईन वगैरे. तो एक फटका जेव्हा 4 माणसांसमोर आई जेव्हा असं करते ना, त्या मुलाच्या आतमध्ये खूप काहीतरी कोसळलेलं असतं. आपल्याकडे लिसनिंगच नाहीये. आपल्याकडे मुलांचं सोड, 2 ज्येष्ठ नागरिकांचं सुद्धा एकमेकांशी लिसनिंग नसतं. जो तो मी किती हुशार हे सांगण्यामध्ये शब्द वाया घालवत असतो. तर मुलांचं काय आपण ऐकणार? नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते. मी आज वर्षाताईंना भेटले. निमित्त आहे अशोक मामा सिरियल. कशा आहात ताई? मी मस्त. तुमचा एकदम प्रसन्न चेहरा आहे. तुमचं रहस्य काय त्या मागचं? काही नाही, प्रसन्नच असते नेहमी. अ, देवाने छान वातावरण दिलंय. चांगल्या-चांगल्या सीरियल्स देतोय देव. चांगले-चांगले रोल्स देतोय. बरं असंही नाही की तिथे त्रास होतोय तर नाही. कामाच्या ठिकाणी पण चांगली लोकं भेटतात. त्यामुळे मस्त असतं मन. आनंदी असते. ऍक्च्युली ना तुमचे प्रत्येक रोलमध्ये एक एनर्जी असते वेगळी. मग निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असते. त्याच्यामध्ये एक लयबद्धता असते. मग तुम्ही त्यामागे जो पास्टचा विचार ऍक्च्युली की तुम्ही त्यामागचं किती स्ट्रगल केला असेल किंवा तुम्हाला पटकन रोल कॅच करण्यामागचं पण काय कारण आहे? नाही तसं काही मला मंत्र माहीत नाही. होतं ते आपसुकच. मे बी मी पूर्वाश्रमीची शिक्षिका असल्यामुळे माझ्या हाताखालून खूप अगणित मुलं गेलेली आहेत आणि ते अगणित पालक गेलेले आहेत. तर त्यांचे स्वभाव, त्यांचं बोलण्याची ढब किंवा खूप माणसं वेगळी असं म्हणतात ना, पूर्वीचे लोकं म्हणायचे, की माणसाने किंबहुना कलाकाराने बहुश्रुत असावं, बहुवाचिक असावं. खूप फिरलेलं असावं त्याने, खूप माणसांना वाचलेलं असावं. एक वेळ पुस्तकं नाही वाचली तरी चालतील, पण माणसांना वाचता आलं पाहिजे. तर अशी माणसं वाचण्याची संधी मला माझ्या प्रोफेशनने दिली आणि माझ्या स्वभावाने पण दिली. मला आवडतात माणसांशी, म्हणजे मला माणसं आवडतात अवतीभोवती. त्यांच्याशी बोलायला आवडतं. मे बी त्याच्यातून ते सगळं आलं असेल. ॲक्च्युली तुम्ही जसं म्हणालात, की खूप तुम्ही शिक्षिका होता आणि तुमचे खूप जास्त विद्यार्थी होते. तुम्ही जिकडे शिक्षिका होत्या तिकडेच ॲक्च्युली मी राहते. त्यामुळे फार लोकांना माहिती आहे, की मी नाटकामध्ये होती किंवा मी आता हे काम करते. तर त्यांचं असं होतं, वर्षाताईंना भेटल्यावर नमस्कार सांगा. तर त्यांच्याकडून एक खूप जास्त प्रेम आणि नमस्कार आहे. येस. थँक यू, थँक यू. मी भांडूपच्या शाळेमध्ये सुरुवातीला बी-एड झाल्या-झाल्या मी ज्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून लागली, ते महत्वाचं असतं ना, कारण तेव्हा मी पण लहान होते. म्हणजे अगदीच 22 वर्षाची आणि माझी पहिली सर्व्हिस, तर ते किती देऊ मुलांना आणि किती नाही असं झालेलं. आणि समोरची मुलं पण इतकी एनर्जेटिक होती, इतकी गोड होती ती. त्यांचं ते अडनिडं वय असतं ना, 11, 12, 13 वर्षाचं. तर त्यांना खूप प्रश्न असायचे आणि माझ्यामध्ये ती एनर्जी होती त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देण्याची. त्यामुळे आमचा बॉन्ड इतका चांगला झालाय त्या माझ्या अहिल्या विद्यालयाच्या माझ्या त्या विद्यार्थ्यांशी, की अजूनही आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. मध्ये थोडासा गॅप पडला होता. पण मग 3-4 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाल्यानंतर अक्षरशः बस करून ती मुलं मला भेटायला आली. तेव्हा मला जाणवलं, की नाही, प्रेम कधीच संपत नसतं. ते उत्तरोत्तर वाढत असतं. किती गोड गोष्ट आहे, की सगळे बसमधून तुम्हाला भेटायला आले होते. म्हणजे ते बोलतात ना, शिक्षकांना कोणीच विसरू शकत नाही. किती काही झालं तरी त्यांच्यामधला रागिष्टपणा पण आणि त्यांच्यामधलं प्रेम पण ते कळून येतं. ते त्यांना कळून आलं असावं. आता आपण सीरियलवरती येऊया. सीरियलमध्ये तुम्ही जो भैरवीला त्रास देताय किंवा जे निष्ठुर नाही म्हणता येणार, तुमचे जुन्या काळातल्या विचारांना तुम्ही धरून आहात आणि त्यानुसार तुम्ही वागताय. तर आत्ताच्या पिढीला किंवा आताच्या जनरेशनला आणि त्यांच्या आईंना, सासूंना तुम्ही काय सांगू इच्छिता, की त्यांनी कसं वागावं किंवा थोडासा बदल घडवावा त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्यामध्ये, त्याबाबतीत काय बोलाल? आता हा जो रोल करते मी राधा मामीचा, त्याच्यासारखं अजिबात नका वागू. तो रोल आहे. तो शेवटी व्हिलननी व्हिलनगिरी दाखवल्यावरच हिरोची हिरोगिरी जास्त बाहेर पडते किंवा चांगल्या सज्जन माणसाची सज्जनता तेव्हाच लोकांना चांगली कळते, जेव्हा दुर्जन माणसाशी त्यांचा सामना होतो. तर मी दुर्जन माणसाचा किंवा बाईचा रोल करतेय.
तर त्या बाईंसारखं अजिबात नका वागू. मी पण नाही माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात वागत. कारण मी खूप स्वतंत्र विचाराची बाई आहे. मला आणि स्वातंत्र्यावर खूप विश्वास आहे. तर समोरच्याला सुद्धा त्याची स्पेस देणं, त्याचं स्वातंत्र्य देणं, त्याचं म्हणून एक व्यक्तिमत्व असतं. त्याला त्याच्याप्रमाणे जगू देणं. जियो और जीने दो. हे माझं तत्व आहे. त्यामुळे मी स्वतःच्या माझ्या मुलांच्या पण आयुष्यात नाक खुपसत नाही. तर बाकीच्या मुलांच्या पण मला ते पटत नाही. सो राधा मामींसारखं अजिबात नका वागू. प्रेम द्या, फक्त मुलांना प्रेम द्या आणि विश्वास द्या. बस ती तुमचीच राहतील शेवटपर्यंत. त्यांच्यावर शंका नका घेऊ. हे का केलं, ते का केलं? मला असं वाटतं तू असं करावं. नाही. त्यांची लढाई त्यांना लढू द्या. पडतील, काही लागेल त्यांना, जखमा होतील, होऊ द्या. पण त्याच्यातून ते शिकतील. तुम्ही एका विशिष्ट वयानंतर मुलांच्या पाठीशी ढाल बनून वगैरे नका उभं राहू. त्यांना फक्त म्हणते तेच, प्रेम आणि विश्वास द्या. तुझ्या अडचणीत मी तुझ्या पाठीशी आहे, पण तुझ्या दैनंदिन गोष्टीमध्ये मी नाक खुपसणार नाही. हे छान होतं. प्रेम द्या आणि विश्वास ठेवा. खूप भारी दोन महत्वाची मंत्र आहेत पालकांसाठी, जे आपण विसरतो. आपल्याला वाटतं आपण जन्माला घालतो मूल, तेव्हा ते आपली स्वतःची प्रॉपर्टी असल्यासारखं आपण मुलांना ऑर्डर्स देत असतो. हे नाही केलं तू, ते नाही केलं तू, तुला हे सांगत होते ते ऐकलं नाहीस तू, हे तुला बीकॉम करायला सांगितलं होतं, CA करायला सांगितलं होतं. कशाला? त्याला होऊ देत ना. आणि असं म्हणतात ना, ज्याला जे बनायचंय ते बनतोच. तुम्ही फक्त त्यांना तुम्हाला काही सांगून आपण संस्कार नाही करू शकत बघा मुलांना. तुमच्याकडे बघून तुमची मुलं आपसूक मोठी होत जातात आणि ते बघता बघता ते संस्कार होतात. संस्कार शिकवून नाही होत. असं वागा, तर मुलं तसं नाही वागणार. ही माणसाच्या आतली प्रेरणाच असते. आपल्याला कोणी सांगितलं असं वागा म्हटल्यावर माणूस तसं नाही वागत. तुमची मुलं तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कसे वागता ते बघून मुलं शिकतात. तुम्ही लहान मुलासमोर तुम्ही स्वतःच खोटं बोलायला लागलात, तुम्ही स्वतःच मोबाईल बघत बसलात, तुम्ही कधी वाचनच करताना मूल दिसलं नाही, त्याच्यावर कशाला वाचनाचे संस्कार होतील? तुमचं एवढं मोठं घर आहे, पण तुमच्या घरामध्ये पुस्तकांचं एखादं कपाट नसणं किंवा टीव्हीवर त्याच डोकं बाजूला ठेवून असणाऱ्या काही मालिका सतत बघितल्या जाणं. तर लहान मूल काय बघतं? आपल्या घरातल्या वातावरणातूनच शिकतं ना. तर मला असं वाटतं की संस्कार हे तुमच्याकडे बघून तुमची मुलं शिकणार आहेत. तर तुम्हाला कसं व्हावं असं वाटेल तुमच्या मुलांनी, तसं पहिले तुम्ही व्हा. बरोबर आहे. मी खूप वेळा ऐकलंय. एक 2-3 काउन्सिलर सोबत बोलताना सुद्धा माझ्या लक्षात आलं, की पॅरेंट्सना हे करतात. त्यांनी ज्या गोष्टी केल्या नाहीयेत त्याच मुलांना करायला लावतात. म्हणजे त्यांची इच्छा आहे, की आमच्या मुलांनी हे व्हावं, ते व्हावं, पायलट व्हावं, डॉक्टर व्हावं, पण त्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न नाही केले. ते फक्त बोलतात, की ऑर्डर सोडतात, की तू करत नाहीयेस, तू करत नाही. हे बिंबवतात, की तू करत नाही. त्याच्यामुळे त्यांना एन्झायटी किंवा ह्या गोष्टी खूप आत्ताच्या उलट मुलांमध्ये खूप आल्या आहेत. त्यामुळे ते चुकीचं आहे. तर लहानपणी ज्या जखमा असतात ना, त्यांना नाही मिटत. आपल्याला वाटतं की मूल आपली प्रॉपर्टी आहे म्हणून आपण लहानपणी त्या मुलांना कुणाही समोर "हेडबास, हेड नको जाऊ, तिकडे नको, तुला काय कळतंय?" एक फटका देईन वगैरे. तो एक फटका जेव्हा 4 माणसांसमोर आई जेव्हा असं करते ना, त्या मुलाच्या आतमध्ये खूप काहीतरी कोसळलेलं असतं. त्या मुलामध्ये तो कॉन्फिडन्स नसतो किंवा त्याला त्याची जाण नसते, त्यामुळे तो तेव्हा रिॲक्ट होत नाही. पण त्याच्या जखमा आहेत, ते व्रण आहे ना त्याच्या हृदयात लपलेले असतात आणि ते भलत्याच मार्गाने भलत्याच लोकांसमोर ते बाहेर पडतात मोठं झाल्यानंतर. आणि ही किती मोठी गोष्ट आहे ना. आपण फक्त शरीराच्या दुखण्याकडे लक्ष देतो, मनाच्या दुखण्याकडे लक्ष देत नाही. मनाची दुखणी त्याची सुरुवात लहानपणी झालेली असते. त्यामुळे त्या मुलावर विश्वास ठेवा, त्याला भरपूर प्रेम द्या आणि त्याला जगू द्या त्याचं. मी एक साधीशी गोष्ट आहे, मी कुठेतरी वाचली होती. एका बाईचं मूल त्याचा अभ्यास झाला की तो खिडकीत बसून आकाश बघायचा, सतत आकाश बघायचा. तर दुसरी तिची मैत्रीण येते घरी, "अगं काय हा सतत आकाशच बघतो खिडकीतून, नाही आला डॉक्टरकडे." तर ती आई इतकी गोड बोलली, "अगं तो त्याचा आकाश बघतोय, बघू दे की, जेवलाय, त्याची झोप झालीये, अभ्यासही झालाय,
तर बसलाय तो आकाशाकडे बघत, किती छान गोष्ट आहे. ही आई, ह्या आईनं अशा आया पाहिजे की ज्यांनी मुलांकडे फक्त लक्ष ठेवा, ते काय करतात त्याच्यात. हा, ते अगदीच शिव्या देतायत, अगदीच कोणाला तरी इजा करतायत, पण मग त्याच्या मागची पण कारणं तुमच्या घरातच असतात. तुमच्या घरात तुम्ही नवरा बायको कुठेतरी भांडत असता, एकमेकांना अदवा तद्वा बोलत असता. मूल स्पंज सारखं असतं. बरोबर. ते स्वतःमध्ये झिरपवून घेत असतं. तर खूपच भारी म्हणजे जड बोलते का? नाही नाही नाही, कळतंय. हे प्रेक्षकांना पण कळेल त्या गोष्टी. सो ते तर हा खूप मोठा, आता जे काही समाजामध्ये आपल्याला असं वाटतंय ना की अरे यार, हे खूप काहीतरी बिघडतंय, लोकांच्या ना वागण्यात काहीतरी फरक पडलाय किंवा लोक अशी नव्हती पूर्वी. तर ह्याच्यामध्ये आहे ना, आपला बेसिक झोल कुटुंब व्यवस्थेत आहे आणि आपलं शिक्षण व्यवस्थेत आहे. हे मला शिक्षिका म्हणून पण सांगायचं वाटतं आणि पालक म्हणून पण सांगायचं आहे. हा बेसिक झोल आहे. आपण लहानपणापासून मुलांवर ना विश्वास नाही ठेवत आहोत. जे परदेशात आपल्याला दिसून येतं बघ, त्यांच्याकडे त्यांच्या मुलांशी वागण्याची पद्धत वेगळी असते. फ्रीडम देतात. ते फ्रीडम देतात आणि तुला काय वाटतं, हे बघ मला असं वाटतं, तुला काय वाटत असेल तर त्या मुलाचं सुद्धा म्हणणं ते नीट ऐकून घेतात. आपल्याकडे लिसनिंगच नाहीये. आपल्याकडे मुलांचं सोड, दोन ज्येष्ठ नागरिकांचं सुद्धा एकमेकांशी लिसनिंग नसतं. जो तो मी किती हुशार हे सांगण्यामध्ये शब्द वाया घालवत असतो. तो मुलांचं काय आपण ऐकणार? आपल्याकडे ती जाणच नाहीये लिसनिंगची, आपण ऐकत नाही आहोत. त्यामुळे ते मूल आहे ना, ते त्याला असे आधार नाही मिळत, त्यामुळे ते घरंगळत जातं. मग जसं मिळेल वातावरण तसं घरंगळ. तर मुलाला घरंगळू देऊ नका. त्याला तुमच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या पाशामध्ये तुमच्या घरातच ठेवा. त्याचे मित्र बना. बाहेरची कच्ची मैत्री स्वीकारून मूल बिघडवण्यापेक्षा, बाहेरची मैत्री कच्ची असते बघा, त्यांच्याच वयाची मुलं, मग त्यांना काहीतरी सांगा. त्यापेक्षा मुलांनी तुमच्याशी बोलू देत, तुमच्या सोबत इतकी मैत्री होऊ देत की मुलगा जेव्हा ॲडोलेसंट पिरियडमध्ये जातो त्यांनी स्वतः विचारू दे, बाबा मला हे असं असं होतंय. आता वयात येतं तेव्हा मुलगी, आई माझं असं, आई मला असं असं फील होतंय वगैरे, हे आईला विचारू देत ना, बाबांना विचारू देत ना. ती मुलं आपापसात चर्चा करतात आणि मग त्यातून अजून ती सिरीज बघितली, ते ॲडोलेसंट बघितली का तुम्ही, तर असं काहीतरी घडतं. आणि मग त्यात अजून ते आगीत तेलवताला सोशल मीडिया आहेच, इन्स्टा आहेच, FB आहे, त्यातल्या पोस्ट आहेत, लोक किती भरभर भरभर पुढे जात आहेत, ह्याचं एक अवास्तव वर्णन त्या इन्स्टाच्या त्या रील्समध्ये असतं. तर त्या छोट्या मुलांच्या मनावर त्याचा भयंकर परिणाम होतो. आणि घरामध्ये नेमकं विरुद्ध असं की घरामध्ये सांगतात की हे नको करू, ते नको करू, आणि इन्स्टावर त्याला सगळं करताना दिसतात लोक. तर हे जे आहे ना विरोधाभास, ह्याच्यामुळे ते बाळ बिचारं 12 वर्षाच्या आतलं, 12 वर्षाच्या नंतरचं बाळ ते तुमच्या हातून गेलेलं असतं. तर जो काही संस्कार करायचा तो 12 वर्षाच्या आत त्याला असं वातावरण द्या की त्याला त्याच्या घरावर विश्वास असला पाहिजे, असं मला वाटतं.